बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आलेली आहे। हिंदू विरोधी असल्याचं म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दिल्लीमध्ये आल्यावर मुसेवाला सारखी हत्या करू आणि सलमान आणि तुझा नंबर फिक्स आहे, तयारी करून ठेव अशी धमकी त्यांना देण्यात आलेली आहे। धमकी प्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय, तर पुणे पोलिसांनी आरोपी राहुल तळेकरला मुंबई पोलिसांकडे सध्या सुपूर्द केलंय। तर या धमकी प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्याने घेत नाहीये, सत्ताधारी विरोधकांना आलेल्या धमक्यांची चेष्टा करतंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मला सुपारी दिल्यावर गृह खात्यानं काय केलं असा सवाल देखील राऊतांनी विचारलाय। विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचे सरकार गांभीर्याने घेत नाही। आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या आम्हाला आलेल्या थ्रेट्स किंवा धमक्यांची माहिती देतो किंवा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात, ही स्टंट आहे। ठाण्यातल्या एका महत्त्वाच्या गुंड टोळीच्या म्होरक्याने मला दिलेली धमकी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव आहे, मी स्पष्ट दिलंय, ती तुम्ही गांभीर्याने घेतली नाही। ज्या गँगनं सलमान खानला धमकी दिलेली आहे त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आहे, ते चालू आहे आणि त्यातले काही लोक पकडले अशी माझी माहिती। कळवून सरकारला काही फायदा नाही, इतकं निर्ढावलेलं बरं का गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। ते विरोधकांना एक ते तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला लागलं। या राज्यामध्ये गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड गुंडगिरी, दहशतवाद आणि दंगली सुरू आहे, हे मी स्पष्ट सांगतो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी आणि धमकी देणाऱ्या जयेशला डॉन व्हायचं असल्यानंच त्यानं नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केलाय। जयेश पुजारी उर्फ कांथा हा सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याच्या कोठडीत पोलिसांनी पुन्हा 3 दिवसांची वाढ केलेली आहे आणि बेळगाव येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जयेश पुजारीनं जानेवारीमध्ये नितीन गडकरी यांच्या खामला कार्यालयामध्ये फोन करून खंडणीची मागणी केली होती। धमकीच्या कॉलनंतर 4 दिवसांनी नागपूर पोलिसांच्या पथकानं 25 मार्च रोजी जयेश पुजारी याला बेळगाव येथील कारागृहातून ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्याच्याकडून किमान 2 मोबाईल आणि 2 सिम कार्ड जप्त केलेले आहेत, जे तो तुरुंगात बेकायदेशीरपणे वापरत होता। आता बातमी आहे नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक यांच्या वादाची। ठाकरे गटातील आमदार वैभव नाईकांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय। राणेंची कामगिरी आणि शिवसेनेवर टीका करण्याचं दिलेलं काम संपल्यामुळे त्यांचं 2 महिन्यात केंद्रीय मंत्रिपद जाणार असा पुनरुच्चार वैभव नाईक यांनी केलाय। तसंच मी शिवसेनेमध्ये नाराज असल्याची बातमी राणेंनीच पेरल्याचाही आरोप त्यांनी केलाय। शिवाय शिवसेनेतले अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलेला आहे। भाजपला राज्यात दंगली पेटवायच्या असून एमआयएम ही भाजपचीच बी टीम असल्याचाही आरोप वैभव नाईक यांनी केलाय। लोक माझ्याबरोबर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी 15 दिवसापूर्वी केला होता की मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाईल। परंतु हे आता 15 दिवस झाल्यानंतर तीच परत पुन्हा एकदा वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। परंतु मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, म्हणजे 20 जूनला जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा 21 जूनला सांगितलं होतं की मी शिवसेनेतला शेवटचा आमदार असलो तरी मी शिवसेनेवर राहील आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत। एमआयएम एक जी भाजपची बी टीम आहे, एमआयएमच्या माध्यमातून सुद्धा अनेक या ठिकाणी प्रपोषक विधान केले जातात आणि या माध्यमातून लोकांमध्ये एक संभ्रम, म्हणजे आता लव जिहादचे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पद्धतशीरपणे ठरवल्याप्रमाणे मोर्चा केले जातात। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक मोर्चा काढले जातात आणि त्यामुळे कुठेतरी हिंदू मुस्लिम वातावरण दूषित करून या दंगल करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। 2024 पर्यंत शिंदे फडणवीस सरकार भक्कमपणे काम करणार आणि पुढे सुद्धा युतीचंच सरकार येईल असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलाय। प्रकाश आंबेडकर जरी महाविकास आघाडीत गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही असंही भुमरे म्हटले। मंत्री संदीपान भुमरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान भुमरे यांनी नारायणगड इथे दर्शन घेतलं। ये सरकार
2024पर्यंत भक्कमपणे हे सगळं काम करणार आहे आणि पुढंसुद्धा युतीचं सरकार येणार आहे. कारण यांचे आमदार फुटू नये, कार्यकर्ते फुटू नये म्हणून हे सांगत राहतात की 2 महिन्यांना 3 महिन्यांना सरकार कोसळणार आहे. सरकार कोसळणार नाही, त्यांच्या पायाखालची वळू सरकलेली आहे. म्हणून मला सांगायचं की 2024पर्यंत युती सरकार हे पूर्ण करणार आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन 2 दिवस होत नाही तोवर राजकीय नेत्यांना पोटनिवडणुकीचे वेध लागल्याचं आपण पाहिलंय. अशातच कल्याणी नगरमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असे उल्लेख असलेले पोस्टर लागलेले आहेत आणि त्यामुळे मुळीक यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. टीकेनंतर हे बॅनर हटवण्यात आलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजेदरम्यान झालेल्या घटनेविषयी पोस्ट केली आणि यामध्ये त्यांनी वैदिक पूजेपासून आम्हाला रोखण्यात आलं, त्याचबरोबर तुम्हाला वैदिक पूजेचा अधिकार नसल्याचं सांगण्यात आलं, अशा आशयाची पोस्ट केली होती. या पोस्टचा वाद आता आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला असून ते काळाराम मंदिरात प्रवेश करत संविधानाची प्रत ठेवणार आहेत. तसंच छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. याशिवाय पुरोगामी संघटना देखील आक्रमक झाल्या असून त्या संघटनाही मंदिरात आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहेत. विधानसभेत पूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खूप वेळ चर्चा व्हायची, मात्र आता शेतकऱ्यांचे किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना अर्धा ते 1 मिनिटाला बेल वाजवली जाते, तर कधी कधी माईक देखील बंद केला जातो. राजकीय भाषणाला 1-1 तास वेळ दिला जातो, मात्र शेतकरी सर्वसामान्यांच्या विषयावर चर्चा होत नाही, अशी खंत धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. मी दुर्दैवाची गोष्ट सांगतो सर, एखादं राजकीय भाषण असतं तर तिथं त्यांना 1 तास-तासभर बोलायची संधी मिळते विधान भवनात. पण प्रश्न मांडायचे असले की अर्ध्या मिनिटाला बेल वाजवली जाते. ही दुर्दैवाची, म्हणजे आता ही तर सांगण्याची गोष्ट नाही, पण सांगायलो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कोणाचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे विषय आले, राजकीय भाषणाला बेल वाजवली जात नाही, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न किंवा काही गोष्टी सर्वसामान्यांच्या आपल्याला तिथे मांडायच्या असल्या तर अर्ध्या मिनिटाला 1 मिनिटाला बेल वाजवली जाते, थांबवलं जातं. कधी कधी माईक सुद्धा बंद केला जातो. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. आधीच बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 7115 शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून 4000 हेक्टरवरील शेतीला या अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. तसे पंचनामे सुद्धा कृषी विभागाकडून पूर्ण करून सरकारकडे 10 कोटींची मदत मागण्यात आली आहे. मात्र काल पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसानं हाहाकार माजवलाय. खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा पावसानं शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिलाय. यामध्ये कांद्याचं पीक जमीनदोस्त झालंय आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसानं रडवल्याचं चित्र बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळतंय. राज्यभरात रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक हरभऱ्याची लागवड केली होती आणि यावर्षी हरभऱ्याचं उत्पादनही चांगलं झालंय. खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनानं शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेत. मात्र बुलढाण्याच्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं पाहायला मिळालंय. या ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी न करता शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यावर व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. निकृष्ट दर्जाचा दाखवून तो खरेदी केला जात असल्याची तक्रार शेतकरी करतायत. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचा हरभरा हा खराब दर्जाचा असला तरी खरेदी केला जातोय असा आरोप शेतकरी करतायत. त्यामुळे नाफेडची हरभरा खरेदी केंद्र ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दाना आणि दाना शेवटचा दाना सरकारने हरभऱ्याचा खरेदी करायला पाहिजे होता असं आमचं मत आहे. आणि इकडून तिकडून हरभरा खरेदी केंद्र सुरू केले, त्यातही जर व्यापाऱ्यांचा माल खरेदी होत असेल तर आम्ही हे कदापि खपून घेणार नाही. 2-3 दिवसामध्ये सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जिथं जिथं भ्रष्टाचार सुरू आहे त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. अन्यथा सरकारला आमच्या आंदोलनाचा झटका माहीत आहे. जर का हा भ्रष्टाचार थांबला नाही तर इथून पुढे महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा. संग्रामपूर या ठिकाणी हरभरा खरेदी विक्रीमध्ये आणला होता. तिथं त्यांनी तो हरभरा रिजेक्ट केला आणि इथं व्यापाऱ्याच्या गाड्या येऊन
त्यांच्या मोजणी करून ते हे करतात आणि शेतकऱ्याचा हरभरा हा रिजेक्ट करून घरी वापस पाठवतात. आता आम्ही काय करायचं? माझ्याकडे 6 एकर शेती आणि 30 क्विंटल हरभरा इथं आणलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे. व्यापाऱ्यांचा ते कसा बी असला तरी ते भरून मापणी चालू आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी शेतकऱ्यांना हा प्रचंडपणे अन्याय होतात. या ठिकाणी या संघाचे कर्मचारी आणि तालुक्यातील काही व्यापारी संगनमत करून या ठिकाणी शेतकऱ्यावर प्रचंडपणे या ठिकाणी अन्याय करतात. शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्याचं काम या ठिकाणी करतात. वास्तविक पाहता संग्रामपूर खरेदी विक्री संघ हा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. अनेक यांच्यावर तक्रारी झाल्या आहेत, गुन्हे दाखल झाले आहेत संचालकावर, तरी सुद्धा या ठिकाणी हा भ्रष्टाचार थांबायला तयार नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई सुद्धा झालीच पाहिजे. त्या पद्धतीची या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती आणि त्याच प्रकरणी आता संजय राऊत यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत. बिश्नोई गँगकडून संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर संजय राऊतांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत. या धमकीच्या चौकशीसाठी हे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले असल्याचं कळत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, आपण जर पाहिलं असेल तर बिश्नोई गँगकडून संजय राऊतांना धमकीचा संदेश आला आणि यानंतर संजय राऊतांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भातला संदेश दाखवला. अशी माहिती मिळते त्यानुसार पुण्यामध्ये काही जणांना अटक केलेली आहे. मात्र आता संजय राऊत पत्रकार परिषद संबोधून सामना कार्यालयात गेलेले आहेत. मात्र स्थानिक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्याला संजय राऊत यांच्या राहत्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ते संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्यासोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतात. संजय राऊतांच्या घराची या संदर्भातली सुरक्षा वाढवली जाऊ शकते या गँगने दिलेल्या धमकीमुळे, कारण की बिश्नोई गँगने यापूर्वी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या केलेली आहे. त्यानंतर सलमान खानला देखील धमकीचा आपल्याला इशारा दिल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर खासदार संजय राऊतांना दिलेली धमकी. त्यामुळे स्थानिक पोलीस आता संजय राऊतांच्या घरी दाखल झालेले आहेत. सुनील राऊत यांच्यासोबत आपल्याला ते बातचीत करताना पाहायला मिळतात. बरं तुषार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे पैठण तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या जांभळीवाडी येथे काल अचानक चक्रीवादळ आलं आणि या चक्रीवादळामुळे 30 पेक्षा जास्त घरावरील पत्रे उडाल्यानं घरातील संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच परिसरातील फळबागांचं देखील नुकसान झालंय. संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळानं गावातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. आता ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी, कारण मुंबईचा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोविड रुग्णसंख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाल्यानं आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्यात. गेल्या 24 तासात राज्यात 425 नव्या रुग्णांची नोंद झाली असून यातील 177 रुग्ण हे मुंबई शहरातले आहेत. आता जरी परिस्थिती दाहक नसली तरी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बीएमसीनं सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये मास्कचा नियमित वापर लवकरच सुरू केला जाईल असे संकेत दिलेत. 9 मार्च 2020ला महाराष्ट्रात पहिला कोविडचा रुग्ण हा पुण्यात सापडला आणि 16 मार्च 2020ला मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पहिल्या कोविड रुग्णाचा मृत्यू झाला. खरं तर त्यावेळेस कोविडचा सामना कसा करायचा याची कल्पना सुद्धा आरोग्य व्यवस्थेला नव्हती, पण खऱ्या अर्थानं आरोग्य यंत्रणा आणखी आरोग्य रक्षकांनी खऱ्या अर्थानं काम केलं आणि कोविडला नेस्तनाबूत करण्यात यश मिळालं. पण पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरल रोगांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झालेली आहे. पण मुंबईचे सगळे हॉस्पिटल्स हे सगळे तयार आहेत. लवकरच सगळ्याच ठिकाणी मास्क वापरायला सुद्धा सक्ती केली जाणार आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रशासनाकडनं माहिती जरी येत असली तरी मुंबईच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात आलेल्या आहे. आणखी पुन्हा एकदा कोविड जर का आलाच, जी कोविडची भीती होती, जी कोविडची दहशत होती, आता निदान उपचार पद्धती आपल्याला माहिती आहे. रोग प्रतिकारक शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कशी वाढायला पाहिजे याबद्दलची जनजागृती सुद्धा झालेली आहे आणि याचमुळे पुन्हा एकदा जर का कोविड येत असेल तर त्याचा सामना करायला सगळेच जण तयार आहेत. जर का 31 मार्चचा आलेख आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये 425 नवे कोविडचे रुग्ण सापडले आहेत आणि मुंबईत त्यातले 177. आवश्यकता आहे प्रत्येकानं काळजी घेण्याची. प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी जोपर्यंत सर्वसामान्य माणूस या यंत्रणेला खऱ्या अर्थानं प्रतिसाद देत नाही तोपर्यंत कोविडचा सामना पुन्हा जरी आला तरी करण्यासाठी आपण सज्ज असू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.